काल आपण इथपर्यंत आलो होतो. प्रेरिक्विसाइट्स कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंगसाठी 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ह्या 3 गोष्टी नसतील तर आपण MRP रन नाही करू शकत. ठीक आहे, म्हणजे मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅन रन नाही करू शकत, किंवा रन जरी केला तरी तो प्रॉपरली काम नाही करणार, एरर वगैरे येणार. तर ह्या 3 गोष्टी कुठल्या आहेत? पहिली गोष्ट आहे तुझी MRP ही तुझी प्लांट लेवलला ऍक्टिव्ह करायची. दुसरी गोष्ट आहे तुझे प्लांट पॅरामीटर्स. या प्लांट पॅरामीटर्स मध्ये MRP साठी जे काय तुझे सेटिंग्स म्हणता येईल आपल्याला, या सगळ्या सेटिंग्स इथे मेंटेन असतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा 10-12 वेगवेगळ्या सेटिंग्स आहेत. ठीक आहे, त्या सेटिंग्स आहेत त्या आपल्या इथे मेंटेनन्स आलं पाहिजेत. म्हणजे तुझा PR बनणार, प्लॅन ऑर्डर टू PR बनणार, त्याचा नंबर रेंज वगैरे काय असेल. ठीक आहे, परत PR ची नंबर रेंज काय असेल, शेड्युलिंग ॲग्रीमेंटची नंबर रेंज काय असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त नंबर रेंजेस पण नाही, त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे, आणि तिसरा महत्वाचा पॅरामीटर की जे आपलं मटेरियल मास आपण बनवतोय. ठीक आहे, जे मटेरियल आपण बनवतोय त्याच्यामध्ये MRP1, MRP2, MRP3 आणि MRP4 व्ह्यूज आहेत. तर MRP रिलेव्हंट व्ह्यूज हे आपले मेंटेन पाहिजे. त्याच्यामध्ये मिनिमम तुझा MRP टाईप VB पाहिजे. इथे MRP टाईप VBच का, तर असं कंपल्सरी नाही की VBच असायला पाहिजे. जसे जसे MRP चे सिनॅरिओज कॉम्प्लेक्स होतात त्या हिशोबाने तुझा MRP टाईप सुद्धा चेंज होतो. ठीक आहे, तर या 3 गोष्टी प्लॅनिंग लेवल आपण बघितलं होतं. प्लांट लेवलवरती किंवा ग्रुप ऑफ स्टोरेज लोकेशन वरती यांना घेतलं, मल्टिपल स्टोरेज लोकेशन एकत्र घेतले तर तुझे MRP एरिया बनतो. या 2 स्टोरेज लोकेशनचा एक एरिया, एक सिंगल स्टोरेज लोकेशनचा एरिया, सब कॉन्ट्रॅक्टिंग साठी सेपरेट एरिया असू शकतो. किंवा जर आपण एरिया डिफाईन नाही केला तर पूर्ण कम्प्लीट प्लांटला आपण एक ऑब्लिगेटरी MRP एरिया डिफाईन करतो, म्हणजे सिस्टम बाय डिफॉल्ट डिफाईन करते. या व्यतिरिक्त काल आपण काय बघितलं, ही प्रोसेस MRP चा ओव्हरव्ह्यू, MRP कशी रन होते. तर आता आपण या गोष्टी बघू, कस्टमायझिंग काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर सगळ्यात अगोदर SPRO मटेरियल्स मॅनेजमेंट, इथे कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग. आपण अगोदरच्या गोष्टी पर्चेसिंग मध्ये करतो ज्या PO रिलेव्हंट होत्या. ठीक आहे, आता आपल्याला MRP बघायचं आहे, तर इथे कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये याला एक्सपांड करतो. इथे तुला आहे ऑप्शन एक प्लांट पॅरामीटर. ठीक आहे, आणि अजून एक आहे हा, तर प्लांट पॅरामीटर ऍक्टिव्हेशन बघू आपण आधी. प्लॅनिंग मध्ये का नाही, पर्चेसिंग इथे तर नसायला पाहिजे, पर्चेसिंग मध्ये तर नसायला पाहिजे. MRP ग्रुप नंबर रेंजेस मार्शल MRP कंट्रोलर इथेच दिलं आहे, स्पेसिफिक टाईप. इथे कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये प्लॅनिंग, MRP कॅल्क्युलेशन, प्रोक्युरमेंट प्रपोजल, लॉट साइज कॅल्क्युलेशन. इथेच असायला पाहिजे होता. डिफाईन स्टार्ट एंड मेंटेन इंडिकेटर, ड्राफ्ट पॅरामीटर, डिफाईन फ्लोअर्स, प्रोक्युरमेंट प्रपोजल. ह्या फाईलच्या हिशोबाने इथे मटेरियल्स मॅनेजमेंट, कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग ऍक्टिव्हेट MRP किंवा OMDUT कोड, OMDU. आणि अजून काय दिलं त्याने, प्लांट पॅरामीटर्स तर बघितले आपण, कन्झम्पशन बेस्ड प्लांट पॅरामीटर्स. इथे ट्राय करून बघू, /OMDU. हा ठीक आहे, OMDU पाथ मी बघतो, आपल्याला पाथ का भेटत नाही, पण इथे आहे मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. इथे गेला, ओके, दिस फंक्शन इज ॲब्सोल्यूट ऑल प्लांट्स MRP रिलेव्हंट. म्हणजे आता इथे आपले जे काय प्लांट्स आहेत ते बाय डिफॉल्ट तुझे
MRP साठी ऍक्टिव्हेटेड आहेत. ठीक आहे, जर हे ऍक्टिव्हेटेड नसले, ठीक आहे, तर इथे जायचं. इथे गेल्यानंतर आपला पर्टिक्युलर प्लांट सिलेक्ट करायचा आणि MRP रिलेव्हंट इंडिकेटर सेट करायचं. म्हणजे एक नॉर्मल चेकबॉक्स असतो, त्याला चेक करायचं बस, किंवा एक क्रॉस असणार की ऍक्टिव्हेटेड आहे की नाही, तेवढंच आहे. बाकी एवढं मेजर गोष्ट इथे नसते. ठीक आहे. मे बी S4 मध्ये ECC मध्ये असा ऑप्शन होता हा प्रॉपर, इथे गेल्यानंतर भेटत होता. तर मे बी S4 मध्ये त्यांनी याला बाय डिफॉल्ट ऍब्सोल्यूट करून बाय डिफॉल्ट तो MRP रिलेव्हंट सेट केलेला असू शकतो. ठीक आहे, हे झालं तुझं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट होय तुझी प्लांट पॅरामीटर्स. इथे कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये मटेरियल्स मॅनेजमेंट, कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये तुझं प्लांट पॅरामीटर्स आहेत. इथे गेलो की कॅरी आउट ओव्हरऑल मेंटेनन्स ऑफ प्लांट पॅरामीटर्स. इथे गेल्यानंतर इथे 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे: क्रिएट, मेंटेन, डिलीट, कॉपी. आपल्याला क्रिएट करायची गरज नाहीये, ऑलरेडी आपली MRP ऍक्टिव्हेटेड आहे प्लांट लेवलवरती आणि सेटिंग्स मोस्टली अवेलेबल असणार आहेत. ठीक आहे, तर इथे मेंटेन वरती जायचं. आपला प्लांट आहे फॉर एक्झाम्पल P001 सिलेक्ट केला, याला मेंटेन करायचं. इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत अवेलेबल आपल्याला. नंबर रेंजेस झाले, MRP कंट्रोलर झाला, स्पेशल प्रोक्युरमेंट झाले, हे कन्वर्जन, प्लॅन ऑर्डर टू परचेस रिक्वेशन. ठीक आहे, परत एक्सटर्नल प्रोक्युरमेंट, अवेलेबल स्टॉक, एरर हँडलिंग, नंबर रेंजेस, नंबर आयटम नंबर वगैरे. ठीक आहे, तर बऱ्याचशा गोष्टी बघशील तू ऑलरेडी मेंटेन आहेत, पण इथं चेंजेस करायचे असतील आपल्याला, ठीक आहे, तर त्या चेंजेस करू शकतो. इथे तो म्हणतोय टू मेंटेन, म्हणजे इथे मेंटेन करायची गरज आहे, इथे गोष्टी नाही आहेत. आता आपण बघू पहिलं नंबर रेंजेस. तर नंबर रेंजेस काय असतं की आपण ज्यावेळेस MRP रन करू त्यावेळेस समजा प्लॅन ऑर्डर बनणार, तर त्या प्लॅन ऑर्डरसाठी नंबर रेंज काय असायला पाहिजे. सिमिलरली तू परचेस रिक्वेशन बनवणार त्यावेळेस तुझी नंबर रेंज काय असणार आहे. MRP लिस्ट काय असते ज्यावेळेस आपण MRP रन करतो. ठीक आहे, आता MRP रन करायच्या अगोदर मी दाखवतो तुला. आपल्याकडे ना 3 ट्रान्झॅक्शन आहे. एक पहिला MD01, हा असो तुझा MRP रन ऍट प्लांट लेवल. ठीक आहे, हा कम्प्लिटली पूर्ण एका प्लांटसाठी, इथे प्लांट मी टाकला, त्या प्लांटसाठी तो रन करतो MRP ला. दुसरा ट्रान्झॅक्शन आहे MD02, हे ट्रान्झॅक्शन आहे तुझं सिंगल आयटम मल्टी लेवल. ठीक आहे, हे ट्रान्झॅक्शन आपण पर्टिक्युलरली बिल ऑफ मटेरियलच्या केसेसमध्ये यूज करतो. बिल ऑफ मटेरियल काय असतं की काल मी तुला मोटरसायकलचा एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, एक मोटरसायकल बनवायची आपल्याला. ह्या मोटरसायकलसाठी एका युनिटसाठी तुझ्याकडे टायर्स असायला पाहिजे, त्याच्यानंतर व्हील्स असायला पाहिजे, एक इंजिन असेंब्ली पाहिजे, ठीक आहे, मड गार्ड पाहिजे, ठीक आहे, लेग गार्ड हवं, परत लेट्स से इंडिकेटर्स, लाईट्स. ठीक आहे, तर अशा 56 गोष्टी तुला इथे पाहिजेत, बऱ्याचशा गोष्टी इथे पाहिजेत. तर काय असतं, सिंगल आयटम, मोटरसायकल एक सिंगल आयटम आहे, पण मोटरसायकल बनवण्यासाठी तुझ्याकडे इकडे बरेचसे लेवल्स वरती आहेत गोष्टी. ठीक आहे, तरी ह्या ज्या गोष्टी आहेत, असं बिल ऑफ मटेरियल असेल तुझ्याकडे, तर त्याच्यासाठी MRP रन करायचा असेल तर आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आहे MD02. आणि जर सिंगल आयटम साठीच MRP रन करायचा आहे, फक्त एक पर्टिक्युलर मटेरियल, तर आपण यूज करतो MD03, सिंगल आयटम सिंगल लेवल. इथे काही बिल ऑफ मटेरियल वगैरे इन्व्हॉल्व नसतो. आपण सिम्पली मटेरियल टाकणार आणि प्लॅन टाकणार. जर आता फॉर एक्झाम्पल इथे मटेरियल टाकलं मी 26, ठीक आहे, आणि प्लॅन टाकला P001, तो बाय डिफॉल्ट तुझा MRP एरिया प्लॅन घेतो का, कारण ऑब्लिगेटरी आपण MRP एरिया सेट नाही केलेला, पण आपण स्टोरेज लोकेशन वगैरेच्या बेसिसवरती पण MRP केला नाही. तर MRP एरिया नसेल तर काय म्हणतो तो की जो प्लांट असेल प्लांटच्याच नावाने MRP एरिया बनवून देतो. काल आपण हे बघितलं होतं. तर हे 3 ट्रान्झॅक्शन आहेत आपल्याकडे. आता हे रन केला फॉर एक्झाम्पल, नॉट रन ऑटोमॅटिकली. ठीक आहे, आपण MRP अजून सगळे कन्फिगरेशन मेंटेन नाही केलेलं म्हणून रन नाही होते. मी एक काम करतो, याला रिमूव्ह करतो. असं होईल का आयडिया नाही मला. मे बी आपल्याकडे एक पण मटेरियल नाही आहे जे ह्या प्लांटमध्ये MRP रिलेव्हंट आहे. ठीक आहे, तर आता याला ज्यावेळेस आपण रन करू
तर आपल्या फ्लोनुसार आपला फ्लो काय म्हणतो MRPचा, इथे प्लांट ऑर्डर बनवू शकते. सगळ्यात अगोदर प्लांट ऑर्डर बनणार, तिला आपण इन हाऊस प्रोडक्शन किंवा एक्सटर्नल प्रोक्युरमेंटच्या बेसिसवरती जे काय आपले इंडिकेटर MRP व्ह्यू मध्ये आपण मेंटेन केलंय त्याच्या बेसिसवरती एक तर प्रोडक्शन ऑर्डर थ्रू प्रोसेस ऑर्डर बनवणार किंवा PRPO बनवणार किंवा शेड्युलिंग ॲग्रीमेंट बनवणार. तर हे डॉक्युमेंट्स आपले बनणार आहेत. तर हे जे डॉक्युमेंट्स आपले बनणार आहेत या डॉक्युमेंट्सचा याला नंबर रेंज असाइन करायची आहे. फॉर एक्झाम्पल प्लॅन ऑर्डर्सला नंबर रेंज असाइन करायची आहे. तर प्लॅन ऑर्डरचे नंबर आहे 01 आहे. 01 काय म्हणते, तुझी 1 ते 19,99,99,999 ही तुझी नंबर रेंज आहे 1 पासून 1 पर्यंत. सिमिलरली बॅक जातो, परचेस रिक्वेशनची पण 01 आहे. म्हणजे ज्यावेळेस तुझी PR पर्टिक्युलरली MRP थ्रू होईल तर तिचा नंबर हा असणार. जर तू मॅन्युअली बनवशील तिचा नंबर मे बी 51 पासून सुरू होत असणार आहे. ठीक आहे, पण याचा 10 लाख सपोज किंवा 10 कोटी काय असेल जी व्हॅल्यू तिथून इथं ह्या रेंज मध्ये क्रिएट होणार आहे. ठीक आहे, तर हा डिफरन्स असतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं पण की नक्की PR आपली MRP थ्रू बनली आहे की मॅन्युअली बनली आहे. परत MRP लिस्ट, आता ज्या वेळेस आपण MRP रन करतो, ठीक आहे, त्यानंतर आपली एक MRP लिस्ट बनते. ठीक आहे, तर त्या MRP रेंजला सुद्धा जर तुला नंबर रेंज जायचा असेल, एकदा आउटपुट भेटला आपलं की ठीक आहे मी MRP रन केली या मटेरियलसाठी बनली वगैरे, तर सगळ्या डिटेल्स तिथे असतात. त्या लिस्टला नंबर रेंज द्यायची असेल तरी इथून देऊ शकतो. सेम रिझर्वेशनसाठी डिपेंडंट रिक्वायरमेंट वगैरे असतील त्याच्या केसमध्ये इथे आपण सगळ्यांसाठी नंबर रेंज मेंटेन करू शकतो. दुसरी गोष्ट आहे आता MRP कंट्रोलर. हे कुठे मेंटेन करतो आपण, मटेरियल मास्टरमध्ये. स्पेशल प्रोक्युरमेंट टाईप सुद्धा मटेरियल मास्टरमध्ये. ठीक आहे, तर MRP कंट्रोलरमध्ये गेलो, मी काल सांगितलं MRP कंट्रोलर एक्झॅक्टली काय असतो. PPC डिपार्टमेंट असतं, प्लॅनिंग प्रोक्युरमेंट प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग. ठीक आहे, प्रोक्युरमेंट प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग हे डिपार्टमेंट आहे. आता या डिपार्टमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल पर्सन X आहे आणि पर्सन Y. तर असं नाही होणार ना की आता ह्या पूर्ण फॉर एक्झाम्पल ह्या प्लांट P001 मध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये टोटल 6,000 मटेरियल्स आहेत. पण सगळ्या मटेरियलची प्रोक्युरमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त पर्सन X घेऊ शकतो का, डिपेंड करेल. जर तो करू शकतो तर तो घेऊ कंपनीच्या हिशोबाने, किंवा मग यापैकी हा 2,000 मटेरियलची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, हा 4,000 मटेरियलची रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय. ठीक आहे, मग या 2,000 मटेरियलचं प्लॅनिंग करायचं रिस्पॉन्सिबिलिटी ह्या पर्सन Xची. मग जे मटेरियल ह्या 2,000 मध्ये फॉल्स होत आहेत, फॉर एक्झाम्पल काही इथे रॉ मटेरियल्स असतील, इथे सेमी फिनिश मटेरियल्स असतील. ठीक आहे, तर ह्या मटेरियल्सच्या मटेरियल मास्टरमध्ये कंट्रोलर म्हणून आपण हा पर्सन X मेंटेन करू शकतो. या व्यतिरिक्त दुसऱ्या टाईपचे मटेरियल असतील, कुठले तरी दुसऱ्या एक पर्टिक्युलर मटेरियल ग्रुपचे मटेरियल असतील, हे 4,000 त्याचे वेगवेगळे मटेरियल्स आहेत, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन व्हायची आहे. तर ह्या मटेरियल्सच्या मटेरियल मास्टरमध्ये MRP मध्ये आपण MRP कंट्रोलर म्हणून पर्सन Y हा मेंटेन करू शकतो. पण तो क्रिएट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आता इथे MRP कंट्रोलर आपला 001 आहे, त्याला नाव दिलं नाही मे बी. ठीक आहे, पर्सन 1 पर्सन 2 ऑलरेडी मेंटेन केलेत. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, मी क्रिएट करतो. इथे न्यू एंट्री, प्लांट कुठला आपला P001. MRP कंट्रोलर 3 डिजिटचं कॅरेक्टर आहे. मी फॉर एक्झाम्पल P00 किंवा MRP कंट्रोलरसाठी MRC लेट्स से, इथे मी माझं नाव टाकतो. बाकी गोष्टी नाही टाकल्या तरी चालतील, MRC आपण मेंटेन केलाय. ठीक आहे, झाला आपला डेटा सेव्ह झालाय. तर अशा प्रकारे आपण कंट्रोलर बनवू शकतो. हा रिलेव्हंट आहे, हा प्लांटमध्येच आहे काम करणारा MRC P001 साठी. ठीक आहे, इथे गेलो
तर आता सांगतोय P001 मध्ये 2 कंट्रोलर आहेत आपल्याकडे, एक 001 आणि MRC. दोघांपैकी कुठलाही आपण यूज करू शकतो, पण हे डिसिजन कंपनी घेते की नक्की कुठल्या मटेरियलसाठी कुठला कंट्रोलर असायला पाहिजे. नंतर स्पेशल प्रोक्युरमेंट. ह्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये कन्साइनमेंट स्टॉकची प्रोक्युरमेंट व्हायला पाहिजे का, MRP थ्रू, सब कॉन्ट्रॅक्टिंगची व्हायला पाहिजे का, थर्ड पार्टीची व्हायला पाहिजे का, तर त्या गोष्टी इथे आपण मेंटेन करतो. इथे काहीच नाही मेंटेन केलेलं, मी मेंटेन करून देतो इथे. P001 स्पेशल प्रोक्युरमेंट टाइप के, प्रोक्युरमेंट टाइप एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. इथे के होती तो केला कन्साइनमेंट. कन्साइनमेंट फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आणि प्लांट P001 याला मी सेव्ह करतो. म्हणजे मी काय सांगतोय की मी ह्या प्लांटमध्ये कन्साइनमेंटच्या थ्रू MRP रन करू शकतो, किंवा कन्साइनमेंटसाठी मी MRP रन करू शकतो. सिमिलरली मला सब कॉन्ट्रॅक्टिंगसाठी करायचं आहे, ठीक आहे. मी परत जातो, न्यू एंट्री करतो. इथे सब कॉन्ट्रॅक्टिंग येईल, इथे मी टाईप लिहितो यार प्लांट P001. ऍक्च्युली मेंटेन असायला पाहिजे होतं. प्रोक्युरमेंट टाइप सब कॉन्ट्रॅक्टिंग पण मला एक्सटर्नलीच करायची आहे, ठीक आहे. माझा डेटा सेव्ह झाला. प्लांट कुठल्या प्लांटसाठी P001. बिल ऑफ मटेरियल कंपोनंट असेल तर ह्या गोष्टी आपण इथे मेंटेन करू शकतो. एनिवे आपण बिल ऑफ मटेरियल बघत नाहीये, ते नाही केलं तरी चालेल. येस, स्पेशल प्रोक्युरमेंट. आता आपल्या 2 स्पेशल प्रोक्युरमेंट मेंटेन आहेत. कन्साइनमेंट मटेरियलसाठी MRP रन करू शकतो, सब कॉन्ट्रॅक्टिंगसाठी सुद्धा रन करू शकतो. याच्या व्यतिरिक्त थर्ड पार्टी वगैरे तुला जर ऍड करायचं असेल ते ऍड करू शकतो. नंतर आहे कन्वर्जन प्लॅन ऑर्डर टू परचेस रिक्वेजिशन. तर आता आपल्या फ्लोनुसार प्लॅन ऑर्डर सुरुवातीला बनते, तर एका वेळेस किती प्लॅन ऑर्डरचं कन्वर्जन PR मध्ये होऊ शकतं ते आपण इथे मेंटेन करू शकतो. नंबर ऑफ प्लॅन ऑर्डर्स, ठीक आहे. मी इथे लिहिले समजा 500, तर 500 प्लॅन ऑर्डर एका टायमाला तुझे PR मध्ये कन्वर्ट करू शकतो त्याला MRP रन करताना, ठीक आहे. मी 500 लिहिले. याचा अजून काही बघितलं एक्स्ट्रा काही आहे काही ते. Maximum number of planned orders proposed by the collective conversion function for converting planned orders into purchase requisition. इथे आता हा म्हणतोय कलेक्टिव्ह कन्वर्जन, ठीक आहे. कलेक्टिव्ह कन्वर्जन कसं असतं, एक असतं इंडिव्हिज्युअल कन्वर्जन, एक असतं कलेक्टिव्ह कन्वर्जन. इंडिव्हिज्युअल म्हणजे एक प्लॅन ऑर्डर बनली, तीच प्लॅन ऑर्डरची PR बनेल. कलेक्टिव्ह कन्वर्जन 500 आपण म्हणतोय 500 प्लॅन ऑर्डर्स बनल्या, 500 प्लॅन ऑर्डरची सिंगल PR बनेल, ठीक आहे. मी म्हणतोय 500 प्लॅन ऑर्डर्स असणार, त्यावेळेस त्याची एकच PR बनायला पाहिजे. हे बघ, मॅक्झिमम नंबर ऑफ प्लॅन ऑर्डर प्रपोज बाय द कलेक्टिव्ह कन्वर्जन फंक्शन. किती? मॅक्झिमम नंबर ऑफ प्लॅन ऑर्डर आपण 500 घेतोय मॅक्झिमम, ठीक आहे. फॉर कन्वर्टिंग प्लॅन ऑर्डर्स इनटू परचेस ऑर्डर, सॉरी परचेस रिक्वेजिशन. मी हे मेंटेन केलं 500. त्यानंतर बघू आपण एक्सटर्नल प्रोक्युरमेंट प्लॅनिंग रन मध्ये. आता इथे एक्सटर्नल प्रोक्युरमेंट मध्ये हा प्लॅनसाठी परचेस प्रोसेसिंग टाइम. तर परचेस प्रोसेसिंग टाइम एक्झॅक्टली काय असतो, काय आयडिया? परचेस प्रोसेसिंग टाइम म्हणजे आपण परचेस करतोय ते किती दिवसात यायला पाहिजे? नाही, यायचं तर नाहीये, पण इथे कसं आहे की आता बघ, नॉर्मली प्रोक्युरमेंट आपण सुरुवातीला बघितले, सुरुवातीच्या लेक्चरला आपण काय म्हणालो होतो की फॉर एक्झाम्पल सुपरवायझर किंवा वर्कर आहे, ठीक आहे. हा म्हणतो मला एखादं मटेरियलची रिक्वायरमेंट आहे, मटेरियल 1 त्याला पाहिजे, 1000 क्वांटिटी त्याला, 1000 युनिट्स त्याला पाहिजे. तो सांगतो की मला 10 दिवसात पाहिजे.
ठीक आहे, डिलिव्हरी डेट वगैरे तू सांगतो. आता याचं काम आहे की मॅनेजरला जाऊन सांग. मग इथे मॅनेजरला जाऊन सांगण्यासाठी तो काय करतो, एक परचेस रिक्वेशन बनवतो. ठीक आहे, सगळ्यात अगोदर एक किती याच्याकडून रिक्वेस्ट, याचा रिक्वेस्ट वरून आपण बनवतो परचेस रिक्वेशन. ठीक आहे, किंवा तो स्वतः बनवू शकतो, त्याला जर ऍक्सेस असेल तर तो स्वतः परचेस रिक्वेशन बनवतो. ठीक आहे, नंतर फेज होतो तुझा मॅनेजरचा. मॅनेजर किंवा याच्या हायर ऑथॉरिटी जी कोणी असेल, लीड असेल वगैरे, ठीक आहे, त्यांच्याकडून काय होतं, इथे अप्रुव्हल मिळतं. अप्रुव्हल मिळायला समजा फॉर एक्झाम्पल याने क्रिएट केली, 1 दिवस लागला. अप्रुव्हल मिळायला याला 4 दिवस लागले. ठीक आहे, आणि अप्रुव्हल मिळाल्यानंतर मॅनेजर याचा PR ला PO मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, PR टू PO त्यांनी मॅनेजरनी कन्वर्ट केलेला. हे कन्वर्ट करायला फॉर एक्झाम्पल याला 1 दिवस लागला. आणि कन्वर्ट केल्यानंतर मे बी हा सेम डेला व्हेंडरला पाठवतोय. ही PO व्हेंडरला पाठवायची पण आहे ना, विदाउट फक्त PO बनवून उपयोग नाही, व्हेंडर पर्यंत गेलीच नाही तर कसं समजायचं व्हेंडरला की डिलिव्हरी द्यायची आहे. व्हेंडरला पाठवण्यात त्याने अजून 1 दिवस घेतला, तरी ते टोटल किती टाइम गेला तुझा, 7 दिवस गेले. तर हे जे 7 दिवस आहे हा झाला तुझा परचेस प्रोसेसिंग टाइम. तुझी रिक्वेस्ट येईपासून PO बनवून ती व्हेंडर पर्यंत जाईपर्यंत जितका वेळ लागतोय तो वेळ म्हणजे तुझा परचेस प्रोसेसिंग टाइम. इथे फॉर एक्झाम्पल परचेस प्रोसेसिंग टाइम मला 5 दिवस लागतोय. आणि इथे परचेसिंग ग्रुप समजा हा एवढा जास्त मॅटर नाही करत, पण आपण टाकू शकतो काहीतरी. म्हणजे ज्यावेळेस तुझी PR बनेल तर बाय डिफॉल्ट हा परचेस ग्रुप तुझा तिकडे येतो. ठीक आहे, याला मी सेव्ह करतो. अरे अजून एक ऑप्शन राहिला इथे अजून एक आहे अननोन अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी. ज्यावेळेस तुझी नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल वगैरे असणार आहे. नॉन व्हॅल्युएटेड कोणकोणतं असतं आपलं, एक आपण NBEW नॉन व्हॅल्युएटेड आणि नॉन स्टॉक बघितलं होतं. नॉन स्टॉक मध्ये क्वांटिटी अपडेट नाही होत, नॉन व्हॅल्युएटेड मध्ये क्वांटिटी अपडेट होते. ठीक आहे, तर नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल असेल त्याचा जर आपण PR बनवत असेल तर आपण कोणती अकाउंट असाइनमेंट इथे बाय डिफॉल्ट यूज करायला पाहिजे ती आपण इथे मेंटेन करू शकतो. ठीक आहे, अननोन यूज करायची, कॉस्ट सेंटर आपण ट्राय केलेला आहे की, ठीक आहे, ॲसेट यूज करायचा किंवा सेल्स ऑर्डर यूज करायची, काय असेल ते आपण इथे मेंटेन करू शकतो. आपण युजली अननोन मेंटेन करतो, कारण याला PO मध्ये कन्वर्ट करू त्यावेळेस ही चेंज करता येते आपल्याला. ही गोष्ट झाली एक्सटर्नल प्रोक्युरमेंट बद्दल झालं. त्याच्यानंतर अवेलेबल स्टॉक. तर स्टॉक अँड ट्रान्सफर by setting this indicator, stock in transfer is included in the net requirement calculation. ओके, आता काय, आता आपली MRP ज्यावेळेस रन करतो आपण त्यावेळेस सिस्टम बॅकएंड मध्ये काय चेक करते, आपल्याकडे सध्या प्लांट लेवलला किती स्टॉक अवेलेबल आहे. तर इथं जर मी स्टॉक इन ट्रान्सफर कन्सिडर केला तर जेवढा पण तुझा स्टॉक ट्रान्सफर मध्ये असेल प्लांट टू प्लांट मध्ये तो सुद्धा आपला कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर होतो. सिमिलरली ब्लॉक स्टॉक असेल तो पण आपला कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर होतो की माझ्याकडे तो स्टॉक अवेलेबल आहे. जर मला ब्लॉक स्टॉक माझा ॲज अ अवेलेबल कन्सिडर नाही करायचा, ठीक आहे, तर तो कन्सिडर नाही होणार. परत रिस्ट्रिक्टेड यूज असेल तो पण नाही कन्सिडर होणार. स्टॉक इन ट्रान्सफर is the quantity already been withdrawn from the issuing plant that has not yet been received in the stock. ठीक आहे, मी याला नाही कन्सिडर कर, कारण जो सध्या आपल्याकडे नाहीच. मी स्टॉक अँड ट्रान्सफर करतो पण ब्लॉक स्टॉकला नाही घेत, रिस्ट्रिक्टेड नाही घेत. ब्लॉक स्टॉक माझ्याकडे आहे पण मी तो यूज नाही करू शकत. ठीक आहे, आपण हे नंतर बघू शकतो. समजा ज्यावेळेस कॅल्क्युलेशन आपण करू त्यावेळेस आपण बघू या गोष्टी कशा काम करतात. इथे सेव्ह करतो याला मी. त्यानंतर दुसरा पॅरामीटर आहे एरर हँडलिंग. मॅक्झिमम प्रपोजल्स 999. ठीक आहे, एकदा तू रन केल्यानंतर मॅक्झिमम किती प्रपोजल्स रन व्हायला क्रिएट व्हायला पाहिजे, म्हणजे मॅक्झिमम किती प्लॅन ऑर्डर तुझ्या एका वेळेस क्रिएट व्हायला पाहिजे त्याचं लिमिट इथे तुझं मेंटेन केलंय 999. तिथे आयटम नंबर्स काय की ज्यावेळेस तू PR बनवशील
तर PR ला बाय डिफॉल्ट आयटम नंबरची सिरीज काय असायला पाहिजे तुझी, तर इथे 10 आहे. इथे जर मी समजा 20 केलं, ठीक आहे, तर ज्यावेळेस आपली PR बनेल तर तिचा पहिला अलाइन आयटम हा 20 असणार आहे. ठीक आहे, आयटम ऑफ स्टॉक ट्रान्सफर रिझर्वचा 100. ठीक आहे, एवढं काही मॅटर नाही करत आहे. हे महत्वाचं आहे सध्या आपल्याला PR चं. ठीक आहे, मी फॉर एक्झाम्पल 20 घेतो. आपण ज्यावेळेस PR बनवू त्यावेळेस बघूया कसं काम करतं. तर ह्या काही गोष्टी आहेत बेसिक, हे आपल्याला माहिती बसायला पाहिजे. ॲबिलिटी चेकिंग रूल, पीपी ठेवला आहे. पीपी चेकिंग रूल, याच्या पीपी मध्ये काय कन्फिगरेशन ते P2P सॉरी PP वाल्यांचं आहे मोस्टली. पण ॲबिलिटी चेकिंग रूल कसा असतो की कोणकोणत्या गोष्टी ॲबिलिटीसाठी कन्सिडर केल्या जातात, त्याचे काही पॅरामीटर्स असतात, ते पॅरामीटर्स आपण इथे मेंटेन करतो. ॲबिलिटी चेक कशी करायची, आता इथे बऱ्याचशा गोष्टी असतात ॲबिलिटी चेक करायला. तुझा ऑन ऑर्डर स्टॉक कन्सिडर करायचा की नाही. ठीक आहे, आता आपण बघितलं STOचा स्टॉक ट्रान्सफर कन्सिडर करायचा की नाही, परत ब्लॉक स्टॉक कन्सिडर करायचा की नाही करायचा, क्वालिटी इन्स्पेक्शन घ्यायचं की नाही घ्यायचं. ठीक आहे, तर इथे आहे ना ह्या चेकिंग रूलमध्ये हे सगळे पॅरामीटर मेंटेन असतात की कोणकोणत्या बेसिसवरती आपण ॲबिलिटीला कन्सिडर करायचं. आता मी म्हणतो की मला ब्लॉक स्टॉक नको, इथे ब्लॉक स्टॉक फॉर एक्झाम्पल 500 असणार आहे माझा. ऑन ऑर्डर म्हणजे काय, मी याचा PO बनवून ठेवलेला आहे पण तो मला अजून भेटलेला नाही तो, आणि ॲक्च्युअल अवेलेबल स्टॉक काहीतरी वेगळा असतो. ॲक्च्युअल अवेलेबल म्हणण्यापेक्षा मी म्हणेल त्याला अनरिस्ट्रिक्टेड स्टॉक. ठीक आहे, अनरिस्ट्रिक्टेड फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1000 स्टॉक आहे, ऑन ऑर्डर 5000 आहे, म्हणजे 5000 मला येणार आहेत. ब्लॉकमध्ये 500 आहेत, स्टॉक ट्रान्सफरमध्ये फॉर एक्झाम्पल 200 आहेत, आणि क्वालिटी इन्स्पेक्शनमध्ये 300 आहेत. तर माझा सगळा मिळून किती होतोय, तुझा 7000 स्टॉक होतोय. पण मग मी म्हणालो की मला स्टॉक ट्रान्सफरचा नाही कन्सिडर करायचा आणि ब्लॉक कन्सिडर नाही करायचा, क्वालिटी पण नाही करायचा, मग जे माझे 1000 क्वांटिटी कमी झाल्या, मग मी सिस्टम काय म्हणते माझ्याकडे सध्या अवेलेबल 6000. मी जर म्हणालो की मला ऑन ऑर्डर पण नाही कन्सिडर करायचा, मला फक्त अनरिस्ट्रिक्टेड बघायचं आहे, तर सिस्टम म्हणेल की तुझ्याकडे फक्त 1000च अवेलेबल आहे. जोपर्यंत याचा GR होत नाही ऑन ऑर्डरचा, तोपर्यंत तो अनरिस्ट्रिक्टेड मध्ये जाणार नाही, तोपर्यंत तो त्याला अवेलेबल स्टॉक कन्सिडर नाही करणार. तर असे बरेचसे रूल्स वगैरे असतात चेकिंग रूल मध्ये. ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी आहेत प्लांट पॅरामीटर्स मध्ये आपल्याला बघायच्या असतात. आता तिसरी गोष्ट होती मटेरियल मास्टर. ठीक आहे, तर मटेरियल मास्टर साठी आपण एक मटेरियल बनवून बघू. MM01 इंडस्ट्री मेकॅनिकल GREW MRP2 MRP3 MRP4 हे व्ह्यूज आपल्याला पाहिजे. हे व्ह्यूज नसतील तर आपण MRP रन नाही करू शकत. ठीक आहे, जनरल डेटा प्लांट डेटा पण घेतो, अकाउंटिंग. ठीक आहे, प्लांट P001, स्टोरेज लोकेशन SL01. आता MRP प्रोफाईल काय, तर आपण एक प्रोफाईल जसे परचेसिंग व्हॅल्यू की आहे. ठीक आहे, MRP व्ह्यू मध्ये परचेसिंग व्ह्यू मध्ये. ठीक आहे, तिथे काय असतं की तुझं ओव्हर डिलिव्हरी टॉलरन्स, अंडर डिलिव्हरी टॉलरन्स वगैरे रिमाइंडर्स असतात वगैरे, त्या गोष्टी एका की मध्ये आपण मेंटेन करून ठेवतो. सिमिलरली MRP प्रोफाईल असते, या MRP प्रोफाईल मध्ये तुझा MRP टाईप काय असणार आहे, कंट्रोलर काय असणार आहे. ठीक आहे, ह्या MRP रिलेव्हंट जेवढ्या फील्ड्स आहेत त्या फील्ड्स आपण एका प्रोफाईल मध्ये मेंटेन करतो, आणि ती एक सिंगल प्रोफाईल आपण इथे टाकली की ऑटोमॅटिकली आपल्या मटेरियल मास्टर मध्ये त्या फील्ड्स अपडेट होऊन जातात. ठीक आहे, आपण ती बनवलेली नाहीये, तर आता स्किप करून आपण डिरेक्टली मॅन्युअली सगळ्या गोष्टी एंटर करू. तर प्लांट P001 स्टोरेज लोकेशन साठी मेंटेन करतोय. इथे लिहितो मी कंझम्पशन बेस्ड प्लॅनिंग मटेरियल, बेस युनिट ऑफ मेजर इच. इथे फॉर एक्झाम्पल प्लास्टिक मटेरियल ग्रुप, रॉ प्लास्टिक. परचेसिंग आहे बघ, इथे कशी व्हॅल्यू की आहे. ठीक आहे, इथे मी जर व्हॅल्यू की घेतली तर काय काय अपडेट होणार आहे माझं. पहिलं रिमाइंडर कधी जायला पाहिजे, दुसरं तिसरं. ठीक आहे,
त्याच्यानंतर शिपिंग इन्स्ट्रक्शन मध्ये अंडर डिलिव्हरी टॉलरन्स, ओव्हर डिलिव्हरी टॉलरन्स वगैरे काय असेल, मिनिमम डिलिव्हरी क्वांटिटी किती असायला पाहिजे, अनलिमिटेड डिलिव्हरी असायला पाहिजे की नसायला पाहिजे, एक्नॉलेजमेंट करायचं की नाही करायचं, या सगळ्या गोष्टी तुझ्या एका की मध्ये असतात. सिमिलरली MRP प्रोफाइल मध्ये पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे एकदा की टाकली, आता मी ही की बघतो समजा इथे, ठीक आहे. मी जर ही B01 की गेली तर B01 मध्ये काय अपडेट होणार आहे, रिमाइंडर 1, रिमाइंडर 2 20, रिमाइंडर 30 दिवस, अंडर डिलिव्हरी टॉलरन्स 10%, ओव्हर डिलिव्हरी टॉलरन्स नाहीये, अनलिमिटेड आहे, ठीक आहे. तर अशा ह्या वेगवेगळ्या कीज आहेत 1 2 3 4 B01. मी जी काय सिलेक्ट केली त्या हिशोबाने इथे गोष्टी अपडेट होऊन जातील. हे बघ, ठीक आहे. मी याला जर एमटी केलं तर एमटी. आता नेक्स्ट आपला MRP1 व्ह्यू. MRP1 व्ह्यू मध्ये महत्वाची गोष्ट आहे, आता आहे बघ, आपण हा स्टोरेज लोकेशन लेवलवरती मेंटेन नाही करत आहे. आपण कॉन्फिगरेशन बघितलं, MRP कुठे ऍक्टिव्हेट करतोय आपण, प्लांट लेवलला. तर इथे महत्वाचं आहे की हा डेटा प्लांट लेवलला असायला पाहिजे, ठीक आहे. तुझा बेस युनिट ऑफ मेजर हीच परचेसिंग ग्रुप तू मेंटेन करू शकतो. परत प्लांट स्पेसिफिक मटेरियल स्टेटस, तुला हे मटेरियल MRP साठी प्लांट लेवलवरती ब्लॉक करायचं नाही करायचं, यूज मध्ये ठेवायचं की नाही ठेवायचं वगैरे, हे स्टेटस तू इथे मेंटेन करू शकतो, ठीक आहे. मला आता ब्लॉक नाही करायचं, मी काहीच नाही करत त्याला. सिमिलरली जसा परचेसिंग ग्रुप असतो, ठीक आहे, तसा MRP ग्रुप तू इथे मेंटेन करू शकतो. त्यानंतर महत्वाचं आहे आपल्याकडे MRP टाईप. आपण ज्यावेळेस अगोदर मटेरियल बनवत होतो त्यावेळेस आपण ND घेत होतो. ND चा अर्थ की MRP रिलेव्हंट नाही, ठीक आहे. आता आपण घेऊ VB. हे बघ इथे ND नो प्लॅनिंग. तर असे बरेचसे मटेरियल MRP टाईप इथे अवेलेबल आहेत, ठीक आहे. तुझा PD म्हणजे MRP, R1 म्हणजे टाइम फेज, ठीक आहे. परत RE रिप्लेनिशमेंट, फिजिकल रिप्लेनिशमेंट प्लॅन एक्सटर्नली, RP रिप्लेनिशमेंट. आता हा जो RP झाला हा मोस्टली रिटेल मध्ये यूज केला जातो, ठीक आहे. आपण काय घेऊ VB. मॅन्युअल रिऑर्डर पॉइंट प्लॅनिंग, ठीक आहे. आता मॅन्युअल रिऑर्डर पॉइंट प्लॅनिंग, तुझा रिप्लेनिशमेंट, टाइम फेज, याच्यामध्ये बेसिक डिफरन्स जर म्हणायचा झाला, इथे नाव सांगतोय मॅन्युअल रिऑर्डर, ठीक आहे. हे रिऑर्डर वगैरे नंतर सांगतो मी, आधी क्लिअर करून घेऊ. टाइम फेज प्लॅनिंग झालं, ठीक आहे, किंवा फॉरकास्ट बेस झालं. इथे काय असतो, एक लिमिटेड टाइम असतो पास्ट मधला, पास्टचे 10 वर्षाचा रेकॉर्ड असतो कंपनीकडे, प्लॅन्डर्स लोकांकडे. ते बघतात की माझ्या मागच्या 10 वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये माझी रिक्वायरमेंट हाय होती, कोणत्या महिन्यामध्ये माझा सेल कमी होता, कधी माझं प्रोडक्शन जास्त होतं. त्याच्या बेसिसवरती ते लोक एक प्लॅन करतात की फॉर एक्झाम्पल बिग बिलियन डेज आहेत, बिग बिलियन मध्ये सेल जास्त होतो, मग त्यावेळेस त्यांचं प्रोडक्शन पण वाढणार, सेल पण वाढणार. मग बिग बिलियन कधी असतो, सप्टेंबर मध्ये असतो, मग तो त्यांचा रेकॉर्ड सांगतो की माझा ऑगस्ट ते सप्टेंबर 1-2 महिन्यामध्ये माझी रिक्वायरमेंट हाय असते. मग ते तशा सिच्युएशन साठी टाइम फेज प्लॅनिंग मेंटेन करू शकता. मग टाइम फेजच्या हिशोबाने काही गोष्टीकडे फील्ड्स वगैरे चेंज होतील. आता आपण इथे घेऊ मॅन्युअल रिऑर्डर पॉइंट प्लॅनिंग VB. याचा अर्थ काय होतो, खाली ऑप्शन आहे आपल्याकडे रिऑर्डर पॉइंट. ज्यावेळेस आपण VB घेतो त्यावेळेस आपल्याला रिऑर्डर पॉइंट हा मेंटेन करायचा आहे. तर रिऑर्डर पॉइंट काय, तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सध्या अवेलेबल स्टॉक आहे 10,000, ठीक आहे. 10,000 माझ्याकडे स्टॉक आहे. माझा फॉर एक्झाम्पल उद्या आज मी याच्यापैकी 3,000 स्टॉक कंझ्युम केला, मी कुठेतरी इश्यू केला असेल, काही केला असेल, ठीक आहे, सेल केला असेल, तर माझा 3,000 मी इथे कंझ्युम केला आज. मी फॉर एक्झाम्पल उद्या याच्यातले अजून 1,500 स्टॉक यूज करणार आहे, यूज केले समजा. परत अजून नेक्स्ट डे मी याच्यातून अजून 3,000 स्टॉक यूज केला. आणि फायनली आता माझ्याकडे अवेलेबल स्टॉक किती येतोय, 2,500 येतोय, ठीक आहे. 3,000, 3,000, 6,000, 7,500 माझे गेले, 2,500 माझे उरले, ठीक आहे.
2,500 माझे उरले. आता माझा रिऑर्डर पॉईंट असा असतो, त्याच्या नावामध्येच आहे रिऑर्डर. मला परत कधी ऑर्डर करायची, ठीक आहे. रिऑर्डरला जर मी म्हणालो की मला 5,000 क्वांटिटी पाहिजे रिऑर्डरसाठी, तर काय म्हणतो की ज्या वेळेस माझा 10,000चा जी अवेलेबल स्टॉक आहे तो 5,000पर्यंत येत नाही तोपर्यंत माझी MRP रन नाही होणार. ज्यावेळेस माझा हा जो स्टॉक आहे आता 2,500वरती आलेला आहे, ठीक आहे, तो खाली आला, मग हा माझ्या 5,000पेक्षा खाली आहे का, सिस्टम चेक करते आहे, मग मी MRP रन करणार. जर माझा इथे स्टॉक समजा मी 3,000 यूजच नाही केले, तर माझ्याकडे काय सध्या 5,500 आहे. माझ्याकडे 500 क्वांटिटी अजून माझ्या रिऑर्डर पॉईंट पेक्षा जास्त आहे. ज्यावेळेस माझे 5,500 4,999 होतील, एक क्वांटिटी का होईना कमी होईल, त्यावेळेस माझी MRP रन होणार आहे किंवा ट्रिगर होणार आहे. त्याच्या अगोदर जर माझे 5,500 5,001 जरी असला तरी सिस्टम म्हणते की नाही, माझा अजून रिऑर्डर पॉईंट रीच झालेला नाहीये, मी तोपर्यंत MRP रन नाही करणार. ठीक आहे. सिम्पली एक तुझी कंडिशन आहे रिऑर्डरसाठी की कधी तुझा MRP रन व्हायला पाहिजे, जो कधीपर्यंत तुझा स्टॉक कमी होत नाही, किंवा सेफ्टीच्या हिशोबाने आपण ठरवतो की मला मिनिमम एवढा स्टॉक पाहिजे माझ्या इन्व्हेंटरीमध्ये, माझ्या प्लांटमध्ये. मग कंपनी म्हणते की कमीत कमी 5,000 पाहिजे, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण 5,000 मेंटेन करतो. ज्यावेळेस 5,000पेक्षा खाली येईल स्टॉक, MRP रन होईल. तर मी इथे रिऑर्डर पॉईंट मेंटेन करतो 5,000. हे 5,000 आता किलोमध्ये राहणार की लिटरमध्ये राहणार हे कसं ठरवायचं, कारण आपण इथे बेस युनिट ऑफ मेजर हेच ठेवलंय. ठीक आहे. इथे आहे आपला MRP कंट्रोलर. हा पर्सन ह्या मटेरियलसाठी 2040साठी कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंगसाठी रिस्पॉन्सिबल असणारा माणूस आहे. आपण ऑलरेडी मेंटेन केला आहे MRC. ठीक आहे, तो मी इथे मेंटेन करू शकतो. नंतर महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण आता MRP टाईप वगैरे घेतो, ही पण गोष्ट तुला मॅन्डेटरी आहे. महत्वाची नंतरची मॅन्डेटरी गोष्ट आहे तुझी लॉट सायझिंग प्रोसिजर. तुला काय वाटतं लॉट सायझिंग नक्की काय असायला पाहिजे? किती लॉट आपण प्रोकर करू शकतो नाही, तसंच काहीतरी आहे. पण समजा हा म्हणजे आपली रिक्वायरमेंट कशी आहे की आपण कसं घ्यायचं, आणि घ्यायचं म्हणजे इन द सेन्स MRP थ्रू कसे घ्यायला पाहिजे. की आता इथे बघ MRP सायझिंग प्रोसिजर मध्ये तुझा EX आहे, लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी. याचा अर्थ काय होतो की समजा आता माझे 5,000 माझा रिऑर्डर पॉईंट आहे, ठीक आहे, पण मला मिनिमम 5,000 पाहिजे. ठीक आहे, तर माझा जेवढा स्टॉक खाली जाणार आहे 5,000च्या 1,000 स्टॉक खाली झाला तर माझी सिस्टम म्हणेल की माझे 1,000 कमी आहे, मी 1,000साठी रन करून घेऊ. माझे 1,200 कमी आहे, डायरेक्ट 1,200साठी MRP रन कर. जितकी क्वांटिटी कमी असेल तेवढाच तो मेंटेन, जेवढी क्वांटिटी कमी झाली तेवढं तू फुलफिल करतो. तर तो झाला तुझा लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी. FS फिक्स ऑर्डर क्वांटिटी. इथे जर मी FX घेतला तर तो म्हणतो फिक्स लॉट साईज टाक. मग मी इथे काय करणार की 1,000 क्वांटिटी माझी फिक्स आहे, मग माझा स्टॉक कमी असू दे जास्त असू दे मला फरक नाही पडत, मी 1,000चं सांगितलंय, माझ्या MRP 1,000साठीच रन होणार. ठीक आहे. इथे मंथली टाइमच्या हिशोबाने असतात, मंथली लॉट साईज, पिरियडिक असेल वगैरे, डेली असेल. ठीक आहे, तर मोस्टली आपण लॉट फॉर लॉट यूज करतो किंवा फिक्स्ड ऑर्डर क्वांटिटी किंवा रिप्लेस टू मॅक्स स्टॉक आफ्टर कन्वर्टिंग PR. या दोघांपैकी एक. रिप्लेस टू मॅक्स काय असतं की मॅक्स जेव्हा आपण एक ठेवतो क्वांटिटी, आता सपोज 5,000 सिमिलर असतं ऍक्च्युली हे FEX आणि HBH1 मोस्टली सिमिलर काम करतात. याच्यामध्ये जेवढी मॅक्झिमम आपण दिलेली असेल व्हॅल्यू त्या हिशोबाने सिस्टम रन करून देते की मॅक्झिमम मी म्हणालो की 10,000 पाहिजे मला, तर एक क्वांटिटी जरी कमी असेल रिऑर्डर पॉईंट पेक्षा सिस्टम मध्ये मला मॅक्झिममच करायची. मग मॅक्झिमम क्वांटिटी किती असेल ती बघते आणि मी 10,000 मॅक्झिमम ठेवली, 10,000 करून ठेवते. आता आहे बघ इथे मी फॉर एक्झाम्पल फिक्स घेतो. ठीक आहे, मी एंटर करतो, तो मला म्हणतोय की फिक्स लॉट साईज टाक. मी इथे काय टाकू शकतो, 1,000 माझी फिक्स आहे, 5,000च्या खाली माझी क्वांटिटी आली, मग ती एक क्वांटिटी जरी आली खाली 4,999 जरी आली तरी माझी फिक्स क्वांटिटी आहे 1,000, तो 1,000साठी करून देणार.
ठीक आहे. म्हणजे आपला स्टॉक हा, मग तो स्टॉक 5,999. 5,999 म्हणजे आता इथे F पेक्षा जागी फॉर एक्झाम्पल बिफोर घेतो HB घेतला. तो काय म्हणतो आता मॅक्झिमम स्टॉक लेवल रिप्लेनिश टू मॅक्स लेवल आहे, बरोबर. माझी ऑर्डर जरी 5,000 आहे पण मला मॅक्झिमम स्टॉक किती मेंटेन करायला पाहिजे. मी जरी ते म्हणालो की 10,000 क्वांटिटी मला पाहिजे, तर तो 10,000चा जेवढी कमी असेल त्याच्यापासून ते सिलेक्ट झालं, ठीक आहे. आपण नंतर चेंज करू त्याला. तर जेवढी कमी असेल तो ट्रिगर पॉईंट झाला 5,000 आपला रिऑर्डर. ट्रिगर झाल्यानंतर तो मॅक्झिमम 10,000 पर्यंत ऑर्डर करून दे. म्हणजे आपलं 4,999 झालं तरी तो 10,000 पर्यंत, म्हणजे तुझे 5,000 एक क्वांटिटी तुझी रिऑर्डर पर्यंत होती आणि प्लस वरती 10,000 पर्यंत तुला फुलफिल करायचंय. मग जेवढी रिक्वायरमेंट आहे तुझी बॅलन्स तेवढी तो ऑर्डर करून दे. म्हणजे तो ऑर्डर किती करणार 10,000 पर्यंत. हे बघ कसं. आता फॉर एक्झाम्पल इथे मी घेतो -3,000. अवेलेबल किती तुझ्याकडे 2,500. ठीक आहे. मॅक्झिमम काय म्हणतोय मी, मॅक्स टू रिप्लेनिशमेंट. ठीक आहे. याचा मॅक्झिमम स्टॉक किती म्हणतोय मी 10,000. याला आपण असं पण म्हणतो मॅक्झिमम स्टॉक. ठीक आहे. तर सध्या 2,500 आहे, मॅक्झिमम मला किती करायचे 10,000 करायचे. इथे डिफरन्स कितीचा येतोय 10,000तून 2,500 गेले 7,500. मग तो 7,500साठी MRP रन करून देणार. ठीक आहे. आणि आपला ज्या वेळेस फिक्स लॉट होता 1,000 म्हटलं तर 1,000, लॉट फॉर लॉट म्हटला तर 2,500 रिऑर्डर साठी 5,000 होते. ठीक आहे. तर तो 2,500 करू. आपण ते पण बघू इथे. ठीक आहे. आता इथे हे बघ प्रोक्युरमेंट टाईप आपलं इंटरनल करायचं की एक्सटर्नल करायचं ते इथे होतं. एक्स घेतलंय म्हणजे बोथ राहणार आहे. जर आपण ई घेतला तर इन हाऊस, एफ घेतला तर एक्सटर्नल. तर आता तो काय म्हणतोय एक्स आहे आपला. मग इन हाऊस प्रोडक्शन साठी आपल्याला किती दिवस लागतात. इन हाऊस साठी फॉर एक्झाम्पल मला 5 दिवस लागतात, तर मी 5 दिवस इथे मेंटेन करणार. ठीक आहे. आता MRP 1 मध्ये आपण चेंजेस करू. आपल्या इथे लॉट फॉर लॉट घ्यायचा आहे. EX मॅक्झिमम स्टॉक मी काढून घेतो, याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याने काहीच विचारलं नाही. EX घेतलं. बाकी ह्या गोष्टी आपल्याला इथे टाकायच्या गरज नाही का, कारण आपण इथे ही प्रोसिजरच चेंज केली. ठीक आहे. मग आता MRP 2 आता आपल्याला तो अलाव करतोय चेंज करायला. प्रोक्युरमेंट टाईप आपल्याला काय करायचा इन हाऊस एक्सटर्नल बोथ. आपण बोथ घेतला. पण समजा आता आपल्याला रनच करायची, एक्सटर्नल रन करायची, तर मी एक्सटर्नल इथे मेंटेन करून घेतो. ठीक आहे. नंतर इन हाऊस यांनी मी मेंटेन केला. त्याच्यानंतर तुझ्याकडे प्लॅन डिलिव्हरी टाईम. प्लॅन डिलिव्हरी टाइम काय असतो की आपण व्हेंडरला PO पाठवला, व्हेंडर आपल्याला कधीपर्यंत डिलिव्हरी देणार आहे तो डिलिव्हरी टाइम असतो तुझा, किंवा लीड डिलिव्हरी टाइम आपला व्हेंडर कडून तो असतो आपला प्लॅन डिलिव्हरी टाइम. व्हेंडर फॉर एक्झाम्पल म्हणाला की मी 4 दिवसात डिलिव्हरी देतो. ठीक आहे. मी इथे तो मेंटेन करणार. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते तुझी गुड रिसिव्हिंग प्रोसेसिंग टाइम. म्हणजे तुझं मटेरियल प्लांट मध्ये आलं पण ऍक्च्युअल यूज मध्ये घेण्यासाठी सेम डे ला पण येऊ शकतं किंवा लोडिंग अनलोडिंग मध्ये टाइम लागतो. त्या हिशोबाने जो काय तुझा टाइम लोडिंग अनलोडिंगचा असेल आणि ऍक्च्युअल तुझा इन्व्हेंटरी मध्ये मटेरियल येत नाही, तो टाइम इथे मेंटेन करायचा. फॉर एक्झाम्पल मला इथे 1 दिवस लागतो. ठीक आहे. म्हणजे माझा परचेस प्रोसेसिंग टाइम होता 5 दिवसाचा, प्लस डिलिव्हरी टाइम होता 4 दिवसाचा आणि प्रोसेसिंग टाइम डिलिव्हरीचा 1 दिवसाचा, म्हणजे टोटल 10 दिवस माझे झाले. ठीक आहे. प्लॅनिंग कॅलेंडर गरजेचं आहे, मेंटेनन्स नाही केलेलं. ठीक आहे. आणि हे सगळे जे टाइम आहेत डिलिव्हरी टाइम सोडला तर, कारण इथे ट्रक रस्त्यावर चालते, त्याला शनिवार रविवार काही कामाचं नाही. पण जे तुझं परचेस प्रोसेसिंग टाइम झाला, परत हा गुड रिसिव्ह प्रोसेसिंग टाइम झाला, इथे तुझ्या हॉलिडेज वगैरे कन्सिडर होत नाही. जे वर्किंग डेज आहेत तेच कन्सिडर होतात. तर मध्ये समजा आता मी म्हणालो इथे फॉर एक्झाम्पल
मी थर्सडेला PR बट टाकली बनवायला. हम्म. माझा परचेस प्रोसेसिंग टाइम 5 दिवसाचा आहे. हम्म. तर सिस्टम काय करणार, पहिला घेतला थर्सडे, 26 घेतली, 27 घेतली, 28ला शनिवार आहे, हम्म. शनिवार सुट्टी आहे, 29 सुट्टी आहे. मग तिसरा दिवस आपला मंडे येतो, हम्म. 30, 31, 1, म्हणजे 1 तारखेला तुझे 5 दिवस कंप्लीट होतात. ऍक्च्युली 7 दिवस होत आहेत, हम्म. पण सिस्टमच्या हिशोबाने सिस्टम हॉलिडेज कन्सिडर नाही करत. आणि इथे ज्या गोष्टी आहेत, अवेबिलिटी चेक, हे चेकिंग रूलच्या हिशोबाने असतात. अवेबिलिटी कशी चेक करणार आपण, डेली चेक करायची, बॅचेसच्या बेसिसवरती चेक करायची वगैरे. मी याला नो चेक ठेवलं, किंवा इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट पण ठेवू शकतो मी. आणि इथे पिरियड इंडिकेटर, इथे वेगवेगळे पिरियड इंडिकेटर असतात. ज्यावेळेस तू मटेरियल रिक्वायरमेंट रन करणार आहे, किंवा तुझ्या कंपनीमध्ये तुला हे जे मटेरियल आहे ते कसं मॅनेज करायचं आहे, पिरियड वाईज फिजिकल इयरच्या व्हेरियंट मेंटेन करायचं आहे, मंथली मेंटेन करायचं आहे, वीकली मेंटेन करायचं आहे, डेली, म्हणजे तुझा प्लॅन कशा हिशोबाने, ते प्लॅनर वगैरे सगळ्या गोष्टी डिसाईड करतात की मंथलीच्या हिशोबाने ठेवायचं, वीकली करायचं, कसं करायचं. युजली आपण MRP 3 MRP 4 नाही करत मेंटेन, कारण इथे हे सगळ्या गोष्टी कन्झम्पशन मेड झाला, बॅकवर्ड फॉरवर्डिंग, बॅकवर्ड कन्झम्पशन, फॉरवर्ड कन्झम्पशन वगैरे, ठीक आहे. हे फॉरवर्ड कन्झम्पन, बॅकवर्ड कन्झम्पशन, या गोष्टी PP वाले लोक बघतात. आपलं काम जनरली MRP 1 MRP 2 पर्यंत थांबतं. इथून पुढे असेल तर आपण PP कन्सल्ट जे असतील त्याच्यासोबत कन्सल्ट करू शकतो की नक्की काय करायला पाहिजे, ठीक आहे. या गोष्टी झाल्या. नंतर प्लॅन डेटा, प्लॅन डेटा 2, व्हॅल्युएशन क्लास चेंज नको करायला कोणीतरी, 3000. हां, मी ते मुद्दाम घेऊन ठेवलं आहे, स्टुपिड या तुम्ही चेंज करायला नको म्हणून. इथे प्राइस कंट्रोल स्टँडर्ड नाही घ्यायचं. इथे फॉर एक्झाम्पल मी घेतो 15 रुपये. आता आपलं मटेरियल रेडी आहे, 2040, ठीक आहे. आता याचा स्टॉक नाही माझ्याकडे, कारण नवीनच क्रिएट केलंय, ठीक आहे. तर मी एक काम करतो, याचा थोडाफार स्टॉक मेंटेन करतो. go to set 561, other 561, material 2040, quantity फॉर एक्झाम्पल 1000 स्टॉक घेतो, each where P001 डायरेक्ट गुड सेट होतं. हा गुड सेट 561 मी इनिशियल एंट्री टाकतोय सुद्धा म्हणजे सध्या आपल्याकडे मटेरियल काहीच नाही ना, तर त्यासाठी मी टेस्टिंगसाठी फक्त थोडा स्टॉक मेंटेन करतोय. आपला रिऑर्डर पॉईंट आपला 5000चा आहे, मी 1000 क्वांटिटी इथे मेंटेन करतोय, ठीक आहे. म्हणजे रिक्वायरमेंट आपली 4000 सध्या कमी आहे, ते आपण टेस्ट करून बघू. GL काय नेहमी चेंज होतात आपले. फायनान्स जे प्रॅक्टिस करणारे मुलं असतात ते त्यांचे स्वतःचे GL बनवतात वेगवेगळ्या याच्यासाठी. जास्त एडिट करणारे आणि त्याच्यामध्ये हा तेच ना, स्टँडर्ड मध्ये एडिट करतात लोक भरपूर. GL नॉट क्रिएटेड, ठीक आहे.
काय म्हणताय तो मेक एन एंट्री फील्ड स्टेटस ग्रुप. ओके, फील्ड स्टेटस ग्रुप कुठे आहे? ओके, आता बघू आपण. ठीक आहे, 1000 क्वांटिटी मी इथे पोस्ट केली. परत एरर, देयर इज नो आयटम कॅटेगरी असाइन टू अकाउंट. परत करावं लागेल. 561 मटेरियल 2040 1000 एच मटेरियल आलं 2001 S001 चेक पोस्ट. ठीक आहे, 1000 ने आपला स्टॉक अपडेट झाला असणार आहे. आता मी MMB मध्ये बघतो आपला अवेलेबल स्टॉक काय. 2040 मटेरियल आहे, P001 आहे. अवेलेबल स्टॉक आपल्याकडे 1000 क्वांटिटी आहे. प्लांट 1000 मध्ये. आपलं प्लांट पॅरामीटर सुद्धा मेंटेन आहेत. प्लांट MRP ऍक्टिव्हेटेड आहे. MRP व्ह्यू आपले मटेरियल साठी बरोबर आहेत. तर आपण रन करू MRP. सध्या सिंगल मटेरियल सिंगल लेवल. आपण मटेरियल टाकला 2040, प्लांट टाकला तर बाय डिफॉल्ट तुझा MRP एरिया आला. ठीक आहे, या गोष्टी काय आहेत, प्रोसेसिंग कीज वगैरे, क्रिएट परचेस रिक्वेशन वगैरे यानंतर बघू आपण. डिस्प्ले रिझल्ट प्रायर टू सेव्हिंग. इथे म्हणजे सेव्ह करायच्या अगोदर मला रिझल्ट बघायचा असेल, जर हे चेक नाही केलं तर तो डायरेक्टली सेव्ह करून देणार MRP. तर मला बघायचंय, मी याला चेक करतो, त्याला रन करू. प्लीज चेक इनपुट पॅरामीटर. हे जे पॅरामीटर आहेत, ठीक आहे, इथे MRP ची डेट काय असणार वगैरे ह्या गोष्टी, MRP लिस्ट क्रिएट करायची नाही करायची, प्लॅनिंग मोड काय असणार आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या. एंटर केलं. एवढा टाइम का घेतोय? ओके, ही तुझी MRP रन झाली. कारण तो MRP कॅरीड आउट फॉर 2040 मटेरियल P001 MRP एरिया P001 प्लॅन. ठीक आहे, आता तो काय सांगतोय, तुझा अवेलेबल ही झाली तुझी MRP लिस्ट. ठीक आहे, हिला पण नंबर रेंज आपण मेंटेन केला होता. ठीक आहे, तर ही अवेलेबल क्वांटिटी कधी, आज 21 मार्चला तुझी स्टॉक मध्ये किती क्वांटिटी आहे, तर तुझी स्टॉक मध्ये क्वांटिटी आहे 1000. आपण रिऑर्डर पॉइंट किती वेळा ठेवलेला आहे? 5000. हे बघ मटेरियल डिस्प्ले करतो मी. मार्केट 2 मार्केट 1. ठीक आहे, बघ रिऑर्डर पॉइंट आपला 5000 आहे. किती क्वांटिटी कमी आहे? 4000 कमी आपल्याकडे. सिस्टमने प्लॅन ऑर्डर बनवली. हा प्लॅन ऑर्डरचा नंबर आहे. इथे लिहितं आपला PLDORD म्हणजे प्लॅन ऑर्डर. कधीसाठी बनवली? 6/4/2026. 6/4/2026 का बनवली? 21 तारखेला आपण आजची 22 तारीख सिस्टम शो करते, किंवा सिस्टम सॉरी ही आपल्या
डेस्कटॉपची तारीख आहे, सिस्टमची तारीख आजची 21 आहे. 21 नंतर त्याने प्लॅन ऑर्डर बनवली आहे आणि सांगतोय तो 6 एप्रिलला तुला 4000 क्वांटिटीची रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. आणि 4000 क्वांटिटी फुलफिल झाल्यानंतर आपला अवेलेबल स्टॉक काय होणार आहे 5000. आता ही 6 कशी आली. ठीक आहे. तर बघू आपण अरे कवर होत नाही. ठीक आहे. मार्च 21 सॅटर्डे आहे का. ओके. तर आपला परचेस प्रोसेसिंग टाइम 5 दिवसांचा होता. इथे मी लिहून घेतो. परचेस प्रोसेसिंग टाइम तो 5 दिवसांचा होता. त्यानंतर डिलिव्हरी टाइम तुझा 4 दिवसांचा होता आणि GR प्रोसेसिंग टाइम 1 दिवसाचा होता. म्हणजे टोटल 10 दिवसानंतर तुला मटेरियल यूज करायला भेटणार आहे. ठीक आहे. इथे जर बघितलं आपण 21 1 दिवस 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 दिवस लेट दाखवतोय तो आपल्याला. 17 दिवस लेट का दाखवतोय कारण याच्यामध्ये 2 शनिवार रविवार पण आले. तर आता आपण जर म्हटलो या शनिवारला जरी आपण आपली ऑर्डर प्लेस करतोय पण शनिवारी सुट्टी आहे, रविवारी सुट्टी आहे, मग पहिला दिवस आपला 23 पासून सुरू होतो. ठीक आहे. 23 ला 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत आपलं परचेस प्रोसेसिंग झाली. तर आपला PO बनला. ठीक आहे. 27 28 आणि 29 शनिवार रविवारी सुट्टी. मग पुढचे 4 दिवस 1 2 3 4. ठीक आहे. आणि हे 4 दिवस आपले GR साठी होणार आहे, डिलिव्हरीसाठी लागणार आहे. ठीक आहे. 2 तारखेला तुझी डिलिव्हरी आली. डिलिव्हरी आल्यानंतर प्रोसेसिंग टाइम आपला डिलिव्हरीचा 1 दिवस म्हणजे 3 तारखेला तुझी डिलिव्हरी होणार आहे, म्हणजे फायनल होणार आहे, तुला इन्व्हेंटरीमध्ये मटेरियल भेटणार आहे. मग 4 तारखेला परत सुट्टी, 5 तारखेला परत सुट्टी. मग नेक्स्ट डे तुला ऍक्च्युअल वापरता येणार होतो 6 तारखेला. म्हणून 6 तारीख तुझी इथे अपडेट झाली. म्हणजे 6 तारखेला तुझी रिक्वायरमेंट फुलफिल होणार आहे. आणि ती 4000 कशी आली. 5000 ऑर्डर पॉईंट होता, 4000 कमी होते म्हणून तुझी इथे MRP रन झाली. हिला जर मला सेव्ह करायचं होता तर मी सेव्ह करतो. MRP कॅरीड आउट म्हणतोय. ठीक आहे. तर इथे आपला MRP रन झालेला आहे. याची PR बघायची झाली तर एनिवे PR आजच्या टॉपिक मध्ये नाही आपलं, पण ठीक आहे बघूया. MB51N सॉरी MB51N मध्ये आपण क्रिएट करत होतो. Purchase requisition ही कोणती आहे. नंबर काढतो. आपला हा मटेरियल होता, प्लांट हा होता, बनवली नाही दाखवतोय तो. असं कसं रन तर झाला आपला मटेरियल पण तेच आहे. नव्वद नाही वेगळं आहे. एक मिनिट. पण प्रोसेस वाईज एवढं होतं. मी हे बघतो नक्की काय इश्यू आहे. आपला MD04 2040 एंटर. फक्त प्लॅन ऑर्डर बनली, आपण तरी केलं होतं कन्वर्ट. ओके एक मिनिट. /MD03
याला जर मी एक्झिक्यूट करतो, नाही पण मी सेव्ह तर केला होता ना त्याला ऑलरेडी. इथे आपण सिलेक्ट नाही केला. आता रन होत नाही. का रन होत नाही हे बघ. मी आता परत एंटर करतोय कारण ऑलरेडी प्लॅन ऑर्डर त्याची बनलेली आहे. आता ती प्लॅन ऑर्डर आपल्याला कन्वर्ट करावी लागेल. ही जी प्लॅन ऑर्डर आहे ती तुझी बनलेली आहे. ओके, शेड्यूल नुसार ती आता रन होणार आहे 1 एप्रिल ते 31 एप्रिल, कारण परचेस प्रोसेसिंग टाइम आपला 5 दिवसाचा आहे. त्या हिशोबाने ती कन्सिडर करते. ऑर्डर इन डेट इथे काय काय सेम डे ठेवलं तर मग ते सेम लगेच होऊन जाईल. हे मी तुला ते डेट साठी घेतलं आणि त्याची 6 तारीख येते. ती 6 तारीख कशी येते ते दाखवण्यासाठी मी वेगवेगळ्या डेट ठेवलं. तू सेम डे ठेवलं, 0 टाइम ठेवला, लगेच ते रन होऊन जाईल. त्याला काही प्रॉब्लेम नाही. ऑर्डर स्टार्ट डेट 23/3, ओपनिंग डेट 23/3. इथे 23 का घेतली, कारण सॅटर्डे संडे सुरुवात होता म्हणून. 21 तारीख होती आपली ही. 22 आणि 23 21 आणि 22 सुट्टी. 23ला त्याच्यामुळे त्याने ओपनिंग डेटची ठेवली. ऑर्डर स्टार्ट पण त्याच दिवसात ठेवली आणि एंड डेट 3ला ठेवली. 3ला एंड होणार आहे. 4 आणि 5 परत तुझं सॅटर्डे संडे आला म्हणून तुझी डिलिव्हरी 6 तारखेच्या हिशोबाने ठेवली. प्लॅन ऑर्डर बघायचा, तिखट नाही लक्षात माझ्या. ओके, कन्वर्ट प्लॅन ऑर्डर टू परचेस रिक्वेशन. इथून आपण जर कन्वर्ट केली, ओके 4000 क्वांटिटी. इन्व्हॉइस रिसिप्ट पाहिजे, GR पाहिजे, फर्मिंग इंडिकेटर, MRP कंट्रोलर, MRC, परचेस रिक्वेस्ट, परचेस ग्रुप आपण तिकडे मेंटेन केला होता प्लॅन पॅरामीटरमध्ये. ज्या प्रोसेसिंग टाइम 1, रिलीज डेट वगैरे, ह्या डेट बरोबर आल्या. प्लॅन हा रिक्वेशनचा डेटा आहे, हा प्लॅन ऑर्डरचा डेटा आहे. इथं आपण ऑलरेडी प्लॅन ऑर्डर क्रिएट केली आहे म्हणून चेंज होत नाहीये. इथे रिक्वेशनचा डेटा तुला चेंज करायचा असेल, चेंज करायचा. इथे असाइन सोर्स ऑफ सप्लाय, इथे क्लिक करतो. नॉट पॉसिबल टू, का बरं नॉट पॉसिबल? ठीक आहे, इन्फो रेकॉर्ड नाही आहे तर इथे फिक्स वेंडर टाकतो मी. लेट्स से 11001. ठीक आहे, फिक्स वेंडर टाकला. परचेस ऑर्गनायझेशन घेतो मी 2025. ओके, परचेस डॉक्युमेंट NB. इन्फो रेकॉर्ड डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, माहिती आहे मला इन्फो रेकॉर्ड नाही घ्यायला पाहिजे. फिक्स वेंडर घेतो ना आणि सेव्ह. इन्फो रेकॉर्ड पाहिजेच घ्यायला. ठीक आहे, मी रिमूव्ह करून पाहतो. प्लॅन ऑर्डर त्याने कन्वर्ट केली. आता हे बघ, हे तुझा PR झाला. मी फिक्स वेंडर नाही घेतला. सोर्स ऑफ सप्लाय साठी तो थोडासा इश्यू देत होता कारण आपला इन्फो रेकॉर्ड नाही आहे क्रिएट केलेला. मी आता जातो ME53 मध्ये, ME53 ऑर्डर 120. ठीक आहे, ही आपली PR बनली. आयटम 10 कसा आपण 20 ठेवला होता ना. प्लॅन ऑर्डर मध्ये 20 आलाय का? नाही. ठीक आहे, कसं काय 20 आला पाहिजे होता. मे बी आपलं डिटेल्स सेव्ह झाले नसतील की काय. मग बघू एकदा परत त्याला. पण आपली PR बनली लाईन आयटम 10 साठी 2040. क्वांटिटी तुझी 4000. इथे सोर्स ऑफ सप्लाय, इथे एरर जातो. हे अपडेट करता येत नव्हतं त्याला कारण रेकॉर्ड पाहिजे होतं त्याला. बाकी आपण परचेस ऑर्डर टाकला, ते आला अपडेट होऊन. रिक्वेशनर आपला ID आला. परचेस ऑर्डर पण अपडेट झाली. मटेरियल ग्रुप रॉ प्लास्टिक आपण मटेरियल मास्टर मध्ये टाकला होता. इथे प्लांट. तर ही PR तुझी बनली. आता या PR ला तू PO मध्ये कन्वर्ट करू शकतो. एकदा प्लांट पॅरामीटर चेक करून घेतो मी, काय इश्यू झाला.
Expense management, consumption based planning, plant parameter, content, page 01. आयटम PR बरोबर आहे, 20 होता, सेव्ह तर आहे. ग्लिच असू शकतो कदाचित, मग असं तर व्हायला नाही पाहिजे. कन्वर्जन प्रायमरी टू पर्चेस इक्वेशन हे पण बरोबर आहे. इकडे नाही आहे आपल्याला. ठीक आहे, एखादा नवीन एक PR बनवून बघ, त्याचा 20 येतो की नाही तो एकदा चेक करून बघू आपण नंतर. पण 20 तर यायला पाहिजे, आपलं पॅरामीटर तरी ते प्रॉपर मेंटेन आहेत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढं. काही डाऊट आहे याच्यामध्ये? क्लिअर आहे ना सगळं? MRP कसं रन होत आहे काय नाही, हे बेसिक झालं. याच्यामध्ये अजून थोड्याफार गोष्टी ऍड होतील. अजून 4-5 दिवस तरी लागतील आपल्याला पूर्ण कव्हर करायला MRP. ठीक आहे, पण मेन कन्सेप्ट आहे. बाकी मग आता ते ज्यावेळेस आता आपण हे रन करतोय, MRP रन करतोय, MD03 रन करतोय आपण MD03, तर इथे हे जे पॅरामीटर्स आहेत, कंट्रोल पॅरामीटर, यांचा अर्थ काय, NATCH काय असतो, NUPL काय असतो, अजून एक तिसरा इंडिकेटर असतो, तो त्याचा अर्थ काय असतो, हे इथे काय म्हणतो, तो क्रिएट परचेस इक्वेशन. परचेस इक्वेशन बनवायची की प्लॅन ऑर्डर बनवायची, ठीक आहे, या गोष्टी सगळ्या बघायच्यात आपल्याला. चालेल, प्रॅक्टिस कर, बघू मग दुसरं. आणि कुठे एरर होतो तुला, एरर बघून घ्या.